80च्या दशकापासून बापू असतील, PN साहेब असतील, या दोघांनी एकमेकाच्या विरोधात संघर्ष केला. संघर्ष करत असताना आपल्या तत्वाशी, आपल्या पक्षाशी ते ठाम राहिले, प्रामाणिक राहिले. कुठलीही निवडणूक असून दे, या दोघा नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, त्यांना न्याय दिला, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. PN साहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य काँग्रेस पक्ष, त्याची बांधणी, त्याचे कार्यकर्ते मोठे करण्यामध्ये, पक्ष बळकट करण्यामध्ये घालवलं आणि ते पक्षातच असताना गेले. आदरणीय बापूंनी सुद्धा PN साहेबांसारखंच या आपल्या तालुक्यात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, शेका पक्ष टिकवला, वाढवला, जपला, कार्यकर्ते जपले आणि कार्यकर्ते मोठे केले. फक्त जर पक्ष आपण बाजूला ठेवले तर या दोन्ही नेत्यांमध्ये समांतर आपल्याला बघायला फारसं मिळणार आहे. आज खरं तर हा क्षण अनुभवण्यासाठी स्वर्गीय PN साहेब इथं पाहिजे होते. आपल्या सर्वांच्या व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना बापूंना साक्षी घेऊन आपल्या सर्वांना मी अभिवचन देतो. ज्या प्रकारे PN साहेब असतील, बापू असतील, अशोक भाऊ असतील, ह्या नेत्यांनी वज्रमुठी बांधली आणि आम्हाला चौघांना, मी राजेदादा असेल, क्रांती असतील, अक्षय असतील, आम्हाला चौघांना जे कानमंत्र दिले आणि आम्हाला चौघांना जे एकजूट केले, ही चौघांची जोडी त हयात इथून पुढं अशीच चालू राहणार. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. सर्वप्रथम क्रांतिसिंह पाटील, क्रांतिसिंह पवार पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं ही ऐतिहासिक अशी सभा आयोजित करण्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. ऐतिहासिक म्हणायचं कारण असं आहे की गेली 4-5 दशकं जो संघर्ष आम्ही सर्व मंडळींनी, स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब असतील, आदरणीय बापू असतील, यांनी जो संघर्ष केला, तो संघर्ष बघत असताना आजची ही सभा होईल ह्याची कुणी कल्पना केली नव्हती. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या आणि खास करून मी म्हणणार माझ्या आयुष्यातला हा एक फार महत्त्वाचा क्षण आहे. च्या दशकापासून बापू असतील, PN साहेब असतील, या दोघांनी एकमेकाच्या विरोधात संघर्ष केला. संघर्ष करत असताना आपल्या तत्वाशी, आपल्या पक्षाशी ते ठाम राहिले, प्रामाणिक राहिले. कुठलीही निवडणूक असून दे, या दोघा नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, त्यांना न्याय दिला, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपल्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही. या दोन्ही नेत्यांची ज्यावेळी पहिली निवडणूक एकमेकाच्या विरोधात झाली 95 साली, त्यावेळी मी 10 वर्षाचा होतो. मला ती निवडणूक फारशी लक्षात नाही. दुसऱ्या निवडणुकीपासून मी खरं तर बापूंना 99च्या इलेक्शनपासून मी बापूंना ओळखतोय, बघत आलोय. PN साहेब असतील आणि बापू असतील, ह्या दोघांमध्ये जरी पक्षात फरक असले तरी तत्व ही दोघांची सारखीच होती. PN साहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य काँग्रेस पक्ष, त्याची बांधणी, त्याचे कार्यकर्ते मोठे करण्यामध्ये, पक्ष बळकट करण्यामध्ये घालवलं आणि ते पक्षातच असताना गेले. आदरणीय बापूंनी सुद्धा PN साहेबांसारखंच या आपल्या तालुक्यात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, शेका पक्ष टिकवला, वाढवला, जपला, कार्यकर्ते जपले आणि कार्यकर्ते मोठे केले.
कित्येक पदं ह्या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलीत, कित्येकांचे संसार उभे केले, कित्येकांना मदत केली. फक्त जर पक्ष आपण बाजूला ठेवले तर या दोन्ही नेत्यांमध्ये समांतर आपल्याला बघायला फारसं मिळणार आहे. माझ्या मतीनं गेली 10 वर्ष हा क्षण अनुभवण्यासाठी कुठंतरी माझे सुद्धा यात प्रयत्न होते. मागच्या निवडणुकीच्या वेळी 2019च्या त्याचा एक छोटासा प्रयत्न आणि त्याची एक सुरुवात मी क्रांती पवार पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन हा संघर्ष आणि हे आपले दोन्ही गटांचे कार्यकर्ते हे एकसंघ येऊन एकत्र राहून आमचं गाव असेल, आपला भाग असेल, ह्याच्या विकासासाठी आपण एकत्र यायला पाहिजे असं मी क्रांतींना बोललो होतो. त्यांच्याकडून सुद्धा ह्या गोष्टीला साथ आली. आज खरं तर हा क्षण अनुभवण्यासाठी स्वर्गीय PN साहेब इथं पाहिजे होते. व्यासपीठावर बसलेला असताना आज सगळ्यात जास्ती जर कोणाची उणीव भासत असली तर ती PN साहेबांची भासते. हा क्षण हा आजचा कार्यक्रम हा PN साहेबांनी अनुभवला पाहिजे होता. खरं तर ही पांडेब्याची सभा आणि हा आपला सर्वांचा उत्साह बघून या सभागृहातलं सगळ्यात जर कोण सुखी झाले असते तर आज ते PN साहेब असते. मगापासून KB साहेब बोलले, बरेच व्यक्तींनी सांगितलं की ज्याप्रमाणे आज आपण पाठिंबा देतोय, आज आपण भोगादी साखर कारखान्यामध्ये एकत्र काम करतोय, त्या प्रकारे इथनं पुढं आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. त्याची जबाबदारी राजेदादांवर असेल, माझ्यावर आपण दिली. मी बापू असतील, या व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ मंडळी, कारण का सगळीच माझ्याहून मोठी आहेत, एक क्रांती आणि अक्षय सोडले तर सगळ्यांच्याहून लहान इथं मीच आहे. आपल्या सर्वांच्या व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना बापूंना साक्षी घेऊन आपल्या सर्वांना मी अभिवचन देतो, ज्या प्रकारे PN साहेब असतील, बापू असतील, अशोक भाऊ असतील, ह्या नेत्यांनी वज्रमुठी बांधली आणि आम्हाला चौघांना, मी राजेदादा असेल, क्रांती असतील, अक्षय असतील, आम्हाला चौघांना जे कानमंत्र दिले आणि आम्हाला चौघांना जे एकजूट केले, ही चौघांची जोडी तर हयात इथून पुढं अशीच चालू राहणार. आपण जो सहकार्याचा हात दिलाय, जो आशीर्वाद आपण सर्वजण मला देणार आहे, तो आशीर्वाद, ते सहकार्य मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. राजेदादा असतील, मी असेल, अक्षय असतील, क्रांती असतील, आम्ही चौघजणं इथून पुढं सगळ्या गोष्टींमध्ये एकत्र असणार आहे. आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आहे, मला सहकार्य करायचा निर्णय घेतला आहे. आपलं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो.